हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. तर काय चाललंय आमच्या भाऊ बहिणींचं? जेवण झालं का तुमचं? आमचं तर काय नाही, जेवण झालं, स्वयंपाक चाललाय माझा. तर मस्तपैकी असं मेथीची भाजी आणि ज्वारीची भाकर. भाजी शुक्रवारी आणलेली आहे तुमच्या दाजींनी. अशी कडक भाकरी केली का नाही, कडक लय भाकरी भाजीवर. गॅस बी जायला लागला, लाल जाळ निघतो, लाल. भाकरी केल्या. आता म्हणलं मेथीची भाजी करावी. तुमचं दाजी बी घरीच आहे तर भाऊ बहिणीनं, म्हणून उशिरा स्वयंपाक चाललाय जरा माझा. काल नेलती गाडी नीट करायला, तुम्हाला आता सांगितलेलंच होतं मी. काय झालं त्या गाडीचं तुम्हाला सांगते, झाली बॅटरी खराब. बॅटरी खराब झाली गाडीची, त्यामुळे बॅटरी टाकायची. आता 2 दिवसच झालं. तुम्हाला सांगते 1,500 रुपये घातले त्या गाडीला. तिकडे बहिणीच्या इकडे येताना तिथं श्रीगोंद्यामध्ये तुम्हाला सांगते टायर टाकला होता. टायर झाला की बटनाव काय गाडीच चालू व्हाय नाही. काल नेली तिथं गॅरेजला, नेली बॅटरी ही चार्जिंग करून बघितली तर तुम्हाला सांगते झाली बॅटरी खराब. आता सारखं सारखं तर कुठनं पैसा आणायचा. त्यात माझ्या काय बहिणींचं तर म्हणणं होतंच, म्हणजे काय माझी जी भाऊ बहीण आहेत का नाही ती काय मला म्हणतात माहिती आहे का, त्यांचं म्हणणं असं असतं की भावांना गाड्या घेऊन दिल्या तू, नवऱ्याला काय होतंय गाडी घेऊन द्यायला, असं त्यांचं म्हणणं आहे. तर कसं असतं माहितीये का, ज्या त्याच्या घरातलं जे त्यालाच माहिती असतं. ज्या टायमाला आम्ही जुनी गाडी घ्यायला गेलतो का नाही, त्या टायमालाच मी नवऱ्याला म्हणलं होतं गोल्ड लोन करते म्हणलं मी. काय पैसे तुमचं, काय पैसे म्हणलं माझं, असं आपण जमा करून म्हणलं नवी गाडी काढू. म्हणलं हप्ता फेडायला येत्याला, म्हणलं दोघांनी मिळून मिसळून म्हणलं फेडू हप्ता, म्हणलं माझं काय तुमचं काय. तर त्या टायमाला तुम्हाला सांगते तुमच्या दाजीनं ऐकलं नाही अजिबात माझं. हे म्हणलं हप्ताला इथून एवढं पैसे कुठं आणायचं, सेकंडच घेऊ म्हणलं होतं मला गाडी. तर ती सेकंड गाडी घेतली. तर तेव्हा पण तुम्हाला सांगते असं नाही की मी जरी भावांना घेऊन दिलेली असली गाडी तर काय तुम्हाला सांगते फुकाट नाही दिलेली त्यांना. तसं डाऊन पेमेंट मी भरलेलं होतं आणि त्यांनी आपली त्यांच्या पद्धतीनं त्यांचं देऊन टाकलं मला पैसे. मग आता भावाला घेतलं म्हणलं माझ्या स्वतःसाठी नाही का, आता मी स्वतः गाडी वापरते त्यामुळे मी काय स्वतःही करणार नाही का, बरोबर आहे का नाही. आता ते तुमचं सांगते तुमचं दाजीच ऐकत नाही तर काय करायचं मी तरी सांगा तर तुम्हीच. नवरा ऐकतच नाही अजिबात कसलंच. तेव्हाच मी म्हणलं होतं बाबा आपण गाडी घेऊ म्हणलं, दुसरी नवी गाडी घेऊ म्हणलं, हप्ता फिटून जाते ना. आज नाही उद्या काय राहणार आहेत का हप्ता, तर नाही ऐकलं माझं. आणि असं कुठलाच आठवडा गेला नाही की तुम्हाला सांगते तिथं त्या गाडीचं काम निघत नाही. दर आठवड्यात काय ना काहीतरी त्या गाडीचं काम आहेच. दर आठवड्यात काय ना काहीतरी गाडीचं काम आहेच. चालली भाजी करायची, माझी भाकरी केल्या. तर आता काल गेलं तर तुम्हाला सांगते काल निघालं त्याचं बॅटरीचं काम निघालं, बॅटरी खराब झाली त्याची. तर आता आज टाकायची बॅटरी. मिरचीला उडते.
ऐकलं की असं डोक्याला पक्षाचा फोन बसतोय, काय सांगायचं. तेव्हाच मी म्हणत होता मस्त काय भावा बहिणीला वाटतं की भावाला डाऊन पेमेंट भरायला पैसे दिलं, नवऱ्याला दिलं नाही म्हणून सेकंड गाडी घेतली. तसं काहीच नाही झालेलं. मी म्हणत होते नवीच गाडी घेऊ, पण ऐकलं नाही त्यांनी माझं आणि घेतली तो का तीच गाडी. त्याला मैदाळ तुम्हाला सांगते, मैदाळ खर्च होतो. मैदाळ दर आठवड्यात काय ना काय तर त्याचा खर्च आहेच. आता त्या दिवशी टायर टाकून आलं तर निघालं त्याच्या बॅटरीचं काम. आता नवऱ्याला पैसा दिलेला घेतलेला काय आपण सांगत नाही, काय नाही. म्हणजे परत अजून तुम्हाला सांगते, सांगितलं तरी बी काय म्हणणार की भावांना देते, नवऱ्याला दिलेलं पैसा काढते. त्यामुळे सांगतो, तुम्हाला सांगते, आपण काय सांगत बसत नाही त्या नवऱ्याला पैसे दिलं का नाही दिलं. पण मला वाटतंय का माझं घर बुडावं, मला वाटतंय का माझ्या जेवढं कमवलं एवढं आम्ही गाडीवरच घालवावं. तर सांगितलेलं माणसानं ऐकावं, ऐकत नाही. मग आता काय करायचं, मलाच हे करावं लागलं ना. आता तुम्हाला सांगते, गोल्ड लोन केलं, गोल्ड लोन केलंय मी आता. आणि तो का ते पैसे काढल्यात आणि ती गाडी नीट करायची. आता त्याला टाकायची बॅटरी. म्हणलं की आपल्याला कामाला जावं लागतं या, म्हणून ती गाडी नीट पाहिजे. कारण की मला तर काही किकावर गाडी चालू करायला येत नाही. बटन केलं, बटन टाकलं की आपलं गाडी चालू होती. आणि ती किकशीवर तर गाडी चालू आहे नाही, बटनावर काही गाडी चालू आहे नाही. आता कामाला बी काय त्या मालकीने तुम्हाला सांगते भरले त्या बाय आता कामाला. आता आपण आपल्या अडचणीमुळं घरी होतो. आता तुम्हाला सांगते ती तर काय बिचार राहणार आहे तशीच. त्यात पगार ही वाढवा नाही त्या म्हणून दोघी तिघीनं कामं सोडलेली आहे ती. तर आपल्याला काय नव्हतं काम सोडायचं बरं का, मी काय काम नाही सोडलेलं, पण घरीच होती मी. आता त्यांनी भरल्या त्या दुसऱ्या बाया, बघू मग आता काय होतंय काय नाही ते कामाचं बी. त्या कामासाठी तर तुम्हाला सांगते गाडी नीट करायची होती मला. आता गाडी अशी बी नीट करावीच लागणार आहे, कारण की तुमच्या दाजीने निघून खुलली गाडी. ती काल ही केलं म्हणजे काय ती काय त्याचं म्हणते, बॅटरी ही ती खुलली. बॅटरी खोलल्यावर चार्जिंग ही केली ती बॅटरी, पण ती बॅटरी चार्जिंग व्हायला झाली. असा डोक्याला ताप होऊन बसलाय. तुम्हाला सांगते, मी घरी, नवरा बी घरी. त्या तुम्हाला सांगते पैशाची बी अडचण. तर काय भाऊ बहीण मला म्हणते काय नवऱ्याला काय होतात पैसे द्यायला, भावाला देते डागडून घाण ठेवून, नवऱ्याला काय झालं द्यायला. तर द्यायला काय झालं, माझी मी देत असते. पण आता कसं भावाला दिलं घेतलेलं तुम्हाला सांगते असतं एकमेव असं तोंडाने त्यांच्या आपल्या होतं सांगू. आता नवऱ्याला सांगितलं, नवऱ्याचं दिलेलं सांगितल्यानंतर म्हणतात की नवऱ्याचं दिलेलं सुद्धा काढते माझे पैसे. त्यामुळं काय सांगत नाही मी, जाऊ दे मरू दे. आता कसं आहे, त्यांचा परपंच माझा परपंच, ते एकमेकाचा परपंच काय काय काढायचं दिला घेतलेलं. आताच ही गळ्यातल्या गोल्ड लोन केलं मी, गळ्यातल्या गोल्ड लोन केलं, पैसे काढलं. आणि आता ती बॅटरीला पैसे दिले तर बॅटरी टाकायला गाडीची. काय सांगायचंय तुम्हाला, हाही बरं आहे. आणि मग किती कोणासाठी केलं ना, तर तुम्हाला सांगते काय लोक आहेत काय बिना कामाचं तुम्हाला सांगते असं उचकून द्यायचं काम करते ती. आणि हे असं झालं हे तसं झालं, पण जे त्यालाच माहिती असतं काय असतं काय नसतं. ते काय सांगून नाही उपयोग कोणाला. तर असं दे, चला केला तर मस्तपैकी. भाकरी कशी झाली कडक, अशी कडक भाकरी करते. हे केली, ज्वारीची भाकरी केल्यात आणि मेथीची भाजी केली. आता गेल्या ते तुमचं दाजी तिकडंच बॅटरी तुम्हाला सांगते ऑनलाईन का काहीतरी मागवायचे ते वाटतं, तिकडे गेल्यात गॅरेजला. बघू आता